हो. बाळाचा बाप ब्रह्मचारी हा सिनेमा आणि अतिशय सुपरहिट आणि मजेशीर असा हा सिनेमा होता. त्यात अशोक टीव्ही मेकॅनिक झालाय आणि माझा टीव्ही सारखा खराब होत असतो म्हणून तो रिपेअर करायला येत असतो आणि ह्याचं आम्ही शूटिंग केलं होतं राजकमल स्टुडिओमध्ये. हं, किरण शांतारामचे हं, हं. प्रोड्युसर, गिरीश घाणेकर डायरेक्टर आणि तो आधीचा जो सिनेमा होता तो माझा पती हो. करोडपती आणि सचिन पिळगावकर त्याचे डायरेक्टर, प्रोड्युसर. तर येस, या बाळाचे बाप ब्रह्मचारीचा किस्सा म्हटलं तर मी आणि निवेदिता खूप चांगल्या मैत्रिणी होतो हं, हं. या पिक्चरपर्यंत. कारण पर्यंत म्हणजे अजूनही आहात. अजूनही आहोत. पर्यंत म्हणजे तोपर्यंत झालो होतो. की चंगू-मंगू केला होता हो. आणि कोल्हापूरला आम्ही इतके शूटिंग्स करायचो ना वेगवेगळ्या सिनेमांचे. म्हणजे माझ्या समजा सचिनचं पिक्चरचं शूटिंग असेल तर हं, तिच्या महेशच्या पिक्चरचं शूटिंग असायचं. पण आमचं सगळ्यांचं जेवण एकाच ठिकाणी. हं. त्यामुळे आम्ही एक ग्रुप झालो होतो, एक फॅमिली झालो होतो या हं, हं. पिक्चरपर्यंत सगळेजण. हो. आणि ह्याच्यामध्ये अर्थात अ, अशोकला निवेदिता मिळाली. याच्यानंतरच त्यांचं लग्न झालं वाह! होतं. त्यामुळे त्यांचं थोडंसं डेटिंग, थोडंसं तुम्ही लाजणं, सगळं थोडं अनुभवलं मुरडणं असेल. सगळं अनुभवलं होतं. सो येस, बाळाचा ब्रह्मचारी अतिशय उत्कृष्ट सिनेमा.